हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण द्या अशी मागणी होतीये। छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात बंजारा समाजानं रास्ता रोको केलाय, तर जालना रोडवर बंजारा समाजाकडून हे चक्काजाम आंदोलन सध्या केलं जात आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल या ठिकाणी? मोठ्या संख्येने खरं तर समाज बांधव जमलेले आहेत। आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत, मात्र त्याआधी आपण पाहतोय बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी हे सगळे समाज बांधव इथे जमलेले आहेत। पारंपरिक वेशात काही महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। एकीकडे मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणाचा वाद सुरू असताना दुसरीकडे आता बंजारा समाजाने सुद्धा एसटीमधून आरक्षणामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातल्या केम्ब्रिज चौकामध्ये एक भव्य आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता की शेकडो बंजारा समाजाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत, ज्यांच्या हातामध्ये पांढरे झेंडे आहेत आणि हे सगळे लोक या ठिकाणी सरकारला ही मागणी करण्यासाठी उतरलेले आहेत की ज्या बंजारा समाज जो आहे तो तेलंगणा आंध्र प्रदेशामध्ये आदिवासीमध्ये आहे, तर महाराष्ट्रामध्ये हा ओबीसी मध्ये आहे, तर आमचा सुद्धा समावेश जो आहे तो या ठिकाणी आदिवासीमध्ये करण्यात यावा यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। हे सगळे लोक आपण या ठिकाणी आंदोलन करतायत, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या बंदोबस्तामध्ये इथं हे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिला सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि एक तीव्र आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगाल, काय भूमिका एक मोठं आंदोलन करताय? आम्ही या ठिकाणी आज मोठं आंदोलन करतोय आणि आमच्या समाजाचा एसटी आरक्षण मध्ये परवागतेने हे करावं त्यासाठी आम्ही रास्ता रोको करत आहे। हा रास्ता रोको सुरू आहे। इतर सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिला कार्यकर्त्या सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत। ताई, काय सांगाल, काय भूमिका? सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांनी जे मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे